आदरणीय अल्पेश इरमाळी साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या कासगाव चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खऱ्या अर्थाने आजची रात्र नक्कीच दुसरी रात्र आहे आणि आजच्या रात्रीमध्ये सोमनाथजी खाडे सर असतील, मॅडी सर असतील आणि राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकतोय। त्यानंतर भागरामजी पवार साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती जे निहा 11 जय भवानी शिरगाव या टीमचे पुरस्कर्ते आहेत। या सामना सुरू होतोय, सोमनाथ खाडे सरांचा आवाज आपण ऐकूया। धन्यवाद, थँक्यू सो मच रोशनजी संते सर। या ठिकाणी सुरुवात झाली आहे। सलामीची जोडी मैदानावरती बबलू आणि साद सुरुवात करतायत। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे दामत खुर्रम या संघासाठी। सलामीची जोडी बबलू आणि साद, बबलूच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे, धावफलकाला सुरुवात करतायत। सलामी करत असताना साद स्ट्राइक एंडवरती तयार होतोय। 38 ची पाबंदी असणारं पहिलं षटक। गोलंदाजी करत असताना विलास, जाणता राजा बदलापूर गाव संघासाठी षटक पहिलं। विलासचा हा चेंडू लॉप केलाय, चेंडू हवेत, 3-3 फिल्डर तिथं झेल टिपण्यासाठी सुवर्ण संधी होती आणि जबरदस्त कमिटमेंट देत असताना एक अप्रतिम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपलाय। पहिला घडी तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल। फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बबलूचा खेळ संपला। धन्यवाद। साद या ठिकाणी बाद होतोय। बबलूनं पहिली सिंगल घेतली, साद स्ट्राइक वरती आला होता, भरपूर चांगला फटका खेळला होता, 30 यार्डला भेदलं सुद्धा होतं, मात्र बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि दूरवर धावून एक अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी टिपलाय। फलंदाज माघारी परततोय, पहिला फलंदाज बाद होतोय। पहिला झटका मिळाला, एका धावेवरती एक गडी बाद, एक धाव धावफलकावरती। खुर्रम 11 दामत आणि त्यांना फाईट देत असताना जाणता राजा बदलापूर गाव या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही कडवी झुंज एका संघाला हरवलं आणि द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर चाललेला हा सामना मैदानावरती द्वितीय फेरीचा सामना आहे। 4 षटकांची मॅच। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अफजल मैदानावरती स्ट्राइक एंडवरती खेळतोय। गोलंदाज विलास पुन्हा एकदा तयार होतोय। यावेळेस पुन्हा एकदा संधी आली आहे, चेंडू हवेत, दूरवरनं फिल्डर येतोय, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि पुन्हा एकदा एक चांगलं जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं। पाठोपाठ मिळालेला हा दुसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या जाणता राजा बदलापूर संघाला यश मिळाले। अजून एक दुसरा फलंदाज बाद होतोय। सुस्वागतम याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर फ्रेंड्स 11 गोरेगाव चषकाचे आमचे आयोजक शैबाच्या बुबेरे यांचं आगमन झालं। त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या साथीनं खरं तर त्यांचे राईट हँड म्हणून ज्याची ख्याती आहे अखिलबाई यांचं आगमन झालं। अखिलबाई शब्बीर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। कारण अखिलबाई बुबेरे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून। थँक्यू सो मच। धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर। खुर्रम 11 दामत संघ या ठिकाणी थोडासा अडचणीत सापडतोय। एका धाबीवरती मिळाला हा दुसरा हादरा। न्यू बॅटर आतिश मैदानावरती आलाय, अष्टपैलू खेळाडू। स्ट्राइक एंड वरती तयार, यावेळेस उडवलंय, फटका चांगला आहे, फिल्डर दूरवर येत आहेत, पुन्हा एकदा झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतायत। व्हॉट अ कमिटमेंट, 100% एफर्ट मैदानावरती देत असताना, जीवाचं रान मैदानाच्या आतमध्ये करत असताना जो चेंडू आरपार सीमारेषेच्या बाहेर जात होता, अगदी हवेमध्ये झेपावत असताना त्या चेंडूला आतमध्ये ढकललंय आणि जबरदस्त एफर्ट या ठिकाणी देत असताना तुफान फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करतायत जाणता राजा बदलापूर संघासाठी। अप्रतिम दर्जाची फिल्डिंग, संघासाठी 4 धावा या ठिकाणी वाचवतायत, 5 धावा संघासाठी वाचवतायत, सिंगल एकच धावाली आहे। स्ट्राइक वरती बबलू, यावेळेस पुन्हा एकदा फटका खेचलाय, आता मात्र प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट। जसा चेंडू बॅट वरती आला, लॉंगॉनला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार। षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी खांद्यावरती, अप्रतिम दर्जाची फिल्डिंगची साथ मिळाली आहे। या अनुषंगाने आपण पाहत असाल 8 धावांवरती 2 गडी बाद करण्यात यश मिळालं गोलंदाज विलासला। जाणता राजा बदलापूर संघासाठी चाललेलं हे षटक क्रमांक पहिलं। 5 चेंडू फेकलेत, 8 धावा या ठिकाणी खर्च केल्यात। स्ट्राइक एंडवरती बबलू तयार, यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल,
फटका फसलाय, बरोबर सीमारेषेवरती फिल्डर तैनात. पुन्हा एकदा एक झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज माघारी परतेल. टीम दामतला लागलेला हा तिसरा हादरा. बॅट्समन आउट. निरगुडा या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 3 विकेट पहिल्या षटकामध्ये अर्जित केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा 3 विकेट अर्जित करत असताना गोलंदाज विलास निरगुडाला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती तुम्ही पाहताय 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय. या परिसराचं एक सुंदर मनमोहक दृश्य या ठिकाणी टिपलं जातंय. सुंदर निसर्गरम्य परिसर, त्याचबरोबर अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी कव्हर केला जातोय. अतिशय सुंदर दर्जाचं क्वालिटी लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल आणि या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्पर्धेसाठी बारामतीवरनं शुभेच्छा येत आहेत. एसआर ग्रुप शरद नाना खुडे बारामती तथा सिंगम बेडा ग्रुप बदलापूर यांच्या वतीनं जांताराजा चषकासाठी कासगाव चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. फटका चांगला आहे, दमदार दर्जेदार फटका. खुर्रमबाईच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, षटकार. पिक केलं आणि जबरदस्त प्रहार करत असताना खुर्रम नजे यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. स्कोर कार्ड वरती 15 धावा. षटक क्रमांक चालू असताना हे दुसरं. यावेळेस पुन्हा एकदा फटका त्याच धर्तीवरती खेळला होता, मात्र मिड विकेट बाउंड्रीवरती आता कुठल्याही प्रकारची चूक नाही. दर्जेदार झेल, फलंदाज फेल. लागलेला अजून एक झटका टीम दामतला. जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आजची दुसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. द्वितीय फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याच परिसरातील 2 दादा संघ खेळतायत. एका बाजूने आपण पाहताय दामत खुर्रम आणि दुसऱ्या बाजूने जांताराजा बदलापूर गाव. या 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही कडवी झुंज. षटक क्रमांक 2 जिहाद गोलंदाजी करतोय. राईटा मोर द विकेट. अफजल नझे मैदानावरती आलाय. ऑन साइडला खेळलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत अफजल नझे आणि आतिश. हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. गोलंदाज गोलंदाजी करत असताना जिहाद. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी खांद्यावरती. 4 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यानं अर्जित केली आहे. पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस लॉक स्वीपचा नजराणा पेश केलाय. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. जबरदस्त कमिटमेंट मैदानावरती पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. चेंडू झालाय सीमा पार, दर्जेदार षटकार. जबरदस्त फटका. आतिश मैदानावरती आतिशबाजी करत असताना अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहत आहे. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना 6 धावा येत आहेत. धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक वेगानं पोहोचलं ते 22 वरती. जरूर एका बाजूने आपण पाहिलं तर 4 विकेट अर्जित केल्यात, मात्र दुसऱ्या बाजूने धावा सुद्धा वेगानं येत आहेत. बॅटिंग करत असताना आतिश मैदानावरती 3 चेंडू फेस केलेत, 8 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती तयार आतिश. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल टिपला जाईल का या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. हातातनं चेंडू स्किड झाला आणि जीवनदान मिळालंय बॅट्समन आतिशला. थोडासा जायबंदी त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतोय. निश्चितच झेल टिपत असताना भरपूर प्रयत्न त्या ठिकाणी केले, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू ड्रॉप झाला आणि या दरम्यान
जीवनदान मिळालंय. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 23 धावा. फर्स्ट एड किट मैदानात पाठवा. त्या ठिकाणी खेळाडू जायबंदी झालेला आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 किरणजी राऊत, हरेशजी राऊत आणि संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 चा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. 2 षटकं संपलेली आहेत. दामत खुर्रम या संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक चालू झाले. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज कुणाल पेनकर गोलंदाजीसाठी येतोय. या ठिकाणी जिम्मेदारी खांद्यावरती असेल. जाणता राजा बदलापूर गाव संघासाठी ही अतिशय महत्वाची षटकं या ठिकाणी पाहायला मिळतील. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. गोलंदाज कुणाल पेनकर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती आतिश. दामत संघाचा हा अष्टपैलू खेळाडू, फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल. उर्वरित 12 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन आतिश स्ट्राईक एंडवरती तयार. वेगवान तेजतर्रार कुणाल पेनकर. स्लोवर वन. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना फिरोज खान सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेची मदत येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. ही 1 धाव धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 24 धावा. 24. पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. गोलंदाज कुणाल पेनकर गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आतिशला आपण पाहत आहे. उजव्या हाताचा बॅटर. यावेळेस खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंथ. जबरदस्त चेंडू हलक्या हाताने खेळून काढलं. त्या ठिकाणी स्वतःचा बचाव करत असताना जागेवरच प्लेस केलं. कुठल्याही प्रकारे धाव येत नाहीये. स्थिरावलेलं धावफलक 24 या आकड्यावरती. 4 गडी बाद 24 धावा धावफलकावर. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहताय 44 धावा. ओमसाई एमटीसी लाईव्हचं लाईव्ह कव्हरेज अप टू डेट माहिती तुम्हाला पोहोचवत आहे. 11.08 ची सरासरी. षटक क्रमांक 3 चालू आहे. पुढचा चेंडू येतोय. मार्गस्थ होतोय कुणाल पेनकर. आतिश साडी. यावेळेस फटका खेचलाय. जबरदस्त ताकद या फटक्यात ठोकलीये. अप्रतिम दर्जाचा प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. बॅट्समन आतिशचा वार. षटकार. आतिश मैदानावरती आतिशबाजी करत असताना संघाला गरज आहे आणि अशा गरजेच्या वेळेला धावून येत असताना 6 चेंडू फेस केलेत. 15 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा तयार होतोय. जबरदस्त कमिटमेंट मैदानावरती देत असताना, मेहनत घेत असताना, कष्ट दाखवत असताना, जिद्द चिकाटी मैदानावरती देतोय. स्ट्राईक एंडवरती तयार आतिश. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय. जबरदस्त फटका खेचलाय. अगदी आपल्या खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार प्रहार पाठोपाठ ठोकलेला हा दुसरा षटकार. चांगल्या पद्धतीचं इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडवरती आतिश खेळतोय. चौकार षटकारांची आतिशबाजी मैदानावरती करण्यात पटाईत. तिसरा षटकार येईल का या प्रयत्नामध्ये होता. बॅटची एज आणि कुणाल पेनकरनं दिले उत्तर. माघारी पाठवलं जाईल आतिशला. चांगली खेळी साकारली. एक सुंदर कॅमिओ मैदानात पेश केला आणि त्यानंतर मैदान सोडतोय. 8 चेंडू 21 धावा खेळला आणि मैदानाच्या बाहेर आतिश बाद.
कासगाव चषक लई भारी, कासगाव चषक लई भारी, आमचा कासगाव चषक लई भारी, कासगाव चषक लई भारी, आमचा कासगाव चषक लई भारी, कासगाव चषक लई भारी, आमचा कासगाव चषक लई भारी. कासगाव चषक सुंदर अतिशय देखणं मैदान, चारी बाजूला अतिशय जबरदस्त तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक राजाची सुद्धा भरपूर काळजी घेतली आहे. प्रेक्षकांसाठी सुसज्ज स्टँड्स पाहायला मिळत आहेत, पाहुण्यांसाठी सुसज्ज व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीची अचूक काळजी या ठिकाणी घेतली आहे. 38ची पाबंदी तुम्ही पाहत असाल, ही जर इथं आलात तर तुमचं लक्ष वेधणारी पाबंदी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. 30 यार्डमध्ये आपण पाहाल तर LED लाईट्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चमचमत्या. या ठिकाणी हलक्या हाताने खेळला त्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. धावफलकावरती ऍड करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 37 वरती. 37 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यात या 37 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. कुणाल पेनकर महागडं षटक. 5 चेंडू फेकले, 14 धावा खर्च केल्यात, मात्र अतिशय महत्वाची विकेट त्यानं मिळवली आहे. अफजल नजे स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. अफजल आणि शादाब ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंड वरती अफजल नजे. यावेळेस पायावरती आलेला चेंडू फ्लिक केलाय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग एजाजची त्या ठिकाणी पकडलं फेकलं आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. 3 षटकांची सांगता होतीये. धावफलकावरती आपण पाहाल तर 5 गडी बाद 39 धावा बनवल्यात टीम दामद या संघानं. तीन षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 3 षटकांचा अंत झालाय. धावफलकावरती 39 धावा, 13.00 ची सरासरी राखली आहे. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळतीये. खुर्रम 11 दामत. 39 धावा धावफलकावरती. सुरुवात मान्यवर भानुदाजी लहाने यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी आपण पाहताय स्कोर कार्ड वरती 39 हा आकडा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. षटक क्रमांक 3 संपलंय. चांगली बॅटिंग करत असताना आतिशला आपण पाहिलं. सुंदर मैदानावरती कॅमिओ पेश केला. 21 धावांची इनिंग त्यानं साकारली आणि त्यानंतर अफजल नजे आणि शादाबच्या हातामध्ये ही सूत्र त्यानं सोपावलेत. शेवटच्या 4थ्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथून 6 चेंडूंवरती किती धावा होतील हे आपल्याला पाहायचंय. इरफान आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचंड वेगवान सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव. पहिलाच बॉल डॉट. इरफानच्या खांद्यावरती जिम्मेदारी. पहिला बॉल डॉट फेकलाय. शेवटचं षटक. या षटकामध्ये धावा रोखण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. जाणता राजा बदलापूर संघासाठी उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट आणि सरळ अफजल नजे मैदानाच्या बाहेर. दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. या ठिकाणी विकेटच्या मागे चेंडू अडवत असताना विकेट किपरला थोडीशी गफलत पाहायला मिळाली. हातातनं चेंडू स्किड झाला होता, मात्र त्याचा फायदा उचलून धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. अफजल नजे बाद होत आहेत. स्ट्राईक हवी होती. स्ट्राईकच्या शोधामध्ये या ठिकाणी धावले आणि विकेट किपरनं डायरेक्ट हिट केलं आणि या अनुषंगानं मिळालेला हा 6वा झटका टीम जाणता राजा बदलापूर गाव या टीमला. 39 धावा धावफलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या उर्वरित 4 चेंडूंवरती किती धावा जमतील हे आपल्याला पाहायचंय. शादाब आणि अनस हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतील. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार.
यावेळेस खेळलाय फटका, पुन्हा एकदा संधी आली आहे, संधीचं सोनं केलं जाईल का? हातातनं चेंडू ड्रॉप झाला. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत येते. धावफलक जर आपण पाहिलं तर 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 41 41 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती जाणता राजा बदलापूरच्या विरोधात टीम खुर्रम 11 दामत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चौथा आणि शेवटचा अंतिम निर्णायक षटक. इरफान येतोय पुन्हा एकदा. इरफानचा हा चेंडू ऑफ साईडला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ यष्टा उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड. असाल अतिशय जबरदस्त फॉलो थ्रू आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत, केवळ 2च धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांना अर्जित केली आहे. इरफान अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मन्नन. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा एक फलंदाज माघारी परतेल. गलती लागलीये. रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहताय शेवटचा चेंडू हलक्या हाताने प्लेस केलं. त्या ठिकाणी कव्हरला चेंडू येतोय. सीमारेषेच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आला आणि पकडून थ्रो आलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात लागलेला अजून एक हादरा. शेवटच्या षटकात गळती लागली, ती थांबायचं नाव घेत नाही. 4 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 4 षटकांच्या अंती 9 गडी बाद 42 धावा धावफलकावरती जोडल्या. बॅटिंग करत असताना खुर्रम 11 दामत या टीमनं आणि 43 धावांचं इथं लक्ष ठेवलंय. पहा मित्रांनो, किरणजी राऊत आणि सुवर्णताई राऊत यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर अर्जुनजी राऊत आणि साईनेशजी राऊत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. किरणजी राऊत आणि सुवर्णताई राऊत यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला, 6 मारलेला, तर साईनाथजी राऊत आणि अर्जुनजी राऊत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 42 धावा जोडल्या आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं. इथं बॅटिंग करताना संघ मैदानावरती येईल जाणता राजा बदलापूर. धावा चेस केल्या जातील का मैदानावरती डिपेंड केल्या जातील. मैदानावरती निश्चितच जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच आणि निश्चितच या बिग फाईट मॅचचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये करूया थोडंसं परिवर्तन. या ऐकूयात आमचे मार्गदर्शक बदलापूरचा बुलंद आवाज सन्माननीय महेशजी धुळे सर, मॅडे सर यांना धन्यवाद. धन्यवाद
सोमनाथजी खाडे सर 24 बॉल 43 धावांची गरज या मॅचमध्ये. एका बाजूला दामत संघ आणि दुसऱ्या बाजूला जांताराजा बदलापूर या दोन टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळते. खेळाचं पूर्वार्ध संपलेले 42 धावा बनवण्यात आले आणि आता 43 धावांची गरज या मॅचमध्ये टीम दामत संघाच्या विरोधात बदलापूर संघाला. अगदी आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय किरण शेठ राऊत जे माजी प्रभारी सरपंच आहेत ग्रामपंचायत कासगाव आणि सौभाग्यवती सुवर्णताई राऊत जिल्हा परिषद सदस्य ठाणे अर्थ व जल समीकरण समिती ठाणे. जे कटआउट तुम्ही पाहताय समोर दोन्ही स्क्रीन वरती जे मुख्य आयोजकांचे कटआउट आहेत. अगदी आपण पाहतो त्या कटआउटला जर या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला बॉल तर साईनाथजी राऊत आणि आमचे अर्जुन भाई राऊत यांच्या वतीनं तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. अगदी आपण पाहतो एका षटकाराला 4,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे परंतु ते या ठिकाणी कटआउटला अगदी आपण पाहतो हिट झालं पाहिजे प्रॉपर. किरण शेठ राऊत आणि सौभाग्यवती सुवर्णताई राऊत यांचं समोर ते कटआउट तुम्ही पाहतायत. 43 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला सैफ शेख आणि दुसऱ्या बाजूला सागर देशमुख ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दामत संघाच्या वतीनं गोलंदाज अतिशला तुम्ही पाहतायत. बूम बूम बुमरा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. या ठिकाणी आपण पाहतो ही मॅच लावते सुरुवात. मॅच ऑन. पहिलाच बॉल सागर देशमुख साठी टाकण्यात आलेला आहे. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळालाय. अप्रतिम लाईन लेन अगदी आपण पाहतो ॲक्युरेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट चेंडू टाकण्यात आलाय गुड लेंथ वरून. प्रबुद्ध हा चेंडू थोडासा टेक ऑफ झाला. संभ्रमात टाकलं फलंदाज सागर देशमुखला. 43 ची गरज आहे. मॅच तुम्हाला काठीकी टक्कर पाहायला मिळेल ही सुद्धा. ओ या दरम्यान पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि आणखीन एक डॉट बॉल. सागर देशमुख आपण पाहतोय मैदानावरती जे सध्या स्ट्राईक एंडला आहेत. 2 चेंडू ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळालेत. अद्यापर्यंत धाव नाहीये. 43 धावा 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 39 धावा होत्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. जणू काही 13 ची सरासरी मेंटेन करत असताना आपण या संघाला पाहिलेलं आहे. चांगली बॅटिंग केली आहे दामट टीमने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. फुरामबाई नझे यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. इथे मात्र बॉल चाललाय यष्टनच्या पाठीमागे शॉट थर्ड मॅन आणि इथे फलंदाज होईल बाद. परतावा लागेल सागर देशमुखला. पहिला धक्का लागेल रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. अंपायर्स रिव्ह्यू करण्यात आलेला आहे. ओव्हर द बेस्ट बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आय थिंक सो सागर देशमुख फलंदाज रनआउट तर बाद असे परंतु इथे इट इज फेअर डिलिव्हरी आहे. अगदी आपण पाहतोय फलंदाज स्टेप आउट होते. हे चित्र पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये भरपूर तुम्हाला. अगदी आपण पाहतो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता सागर देशमुखचा आणि इथे फलंदाज बाद झालाय. तो मात्र रनआउटच्या स्वरूपात. धक्का पहिला लागलाय टीम जांताराजा बदलापूर संघाला. तीन चेंडू आपण पाहिलेले आहेत. गोलंदाज अतिशय आणि अप्रतिम हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. राहुल चव्हाण सर अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सुरुवातीला 2 चेंडू डॉट टाकण्यात आले. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात एक मोठी विकेट अक्षरशः बहाल करण्यात आली आहे. हो यावेळेस आपण पाहतोय खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. ऑन साइडला बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव या दरम्यान मिळेल. बॅटिंग करत असताना जियाद खानला. जेव्हा जेव्हा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत काही संघ खेळत असाल त्यामधील जो संघ पतवा कुळगाव जो भाईजान 11 या नावाने संघ खेळत होता त्या संघाला मात्र आता सन्माननीय
अशोकजी वर्मा हे मात्र पुरस्कृत करणार आहेत. त्यांचं विशेष कौतुक आपण करू. कदाचित आपण पाहतो त्या संघाला पूर्णपणे त्यांनी दत्तक घेतलेलं आहे असंच म्हणावं लागेल या सीझनसाठी, अशी माहिती आम्हाला मिळते नुकताच. स्वागत आहे आपलं अशोकजी वर्मा. ओ लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. साहेब शेखच्या विरोधात टाकण्यात आलेला चेंडू शरीरापासून थोडासा दूर होता. वाईट बॉल. शहबाजच्या बोबेरे आणि अखिल शब्बीर हे सुद्धा माचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. आज दामत संघाला सपोर्ट करण्यासाठी खास करून या ठिकाणी आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय अतिशय माध्यमातून होतीये. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर धाबांसाठी अक्षरशः झगडावं लागतंय. या मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर साहेब शेखचा, पण तो संपर्क नाहीये. 5 बॉल टाकण्यात आलेत. केवळ 2 धाबा धाव फलकावरती आहेत. 43 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं. 19 बॉल आता 41 ची गरज. हे 21व्या मॅच मध्ये आपण पाहतोय. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025. शेवटचा बॉल. बॅटची कडा लागली, मागे चाललाय. अगदी आपण पाहतोय बॉल सरळ फाईन लेग क्षेत्राला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. धावा मिळतील. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु आलाय चौकार. टीम बदलापूर संघासाठी धावा मिळतील 4. गरज आहे. कदाचित आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय 2 संघ ज्या मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात. कोणता संघ जिंकेल याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. 18 बॉल 37 धाबांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. आज दरम्यान आमचे आदित्य गायकवाड यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. युवा उद्योजक आहेत कासगावचे आणि अगदी जे कटआउट तुम्ही पाहताय समोर किरण शेठ राऊत, त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णताई राऊत आहेत. दुसऱ्या कटआउट मध्ये आपण पाहतोय सन्माननीय या स्पर्धेचे दुसरे आयोजक लाडके हरीजी राऊत साहेब आणि सौभाग्यवती हर्षदाताई राऊत यांच्या सुद्धा कटआउटला जरी लागलं तरी मात्र 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सन्माननीय अर्जुनभाई राऊत आणि सन्माननीय साईनाथ दादा राऊत यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. त्या बॅटरला, त्या फलंदाजाला. स्ट्राईक एंडला जियाद खान. 18 बॉल 37 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पूरम नसे. पहिला बॉल अंपायर्स कॉल नो बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चालला ऑन साइडला. अगदी ओव्हर स्टेपिंगचा नो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. पंचांचे बाळा बारी सर सांगतायत नो बॉलचा कॉल त्यांच्या वतीने आलाय. 1+1 बाय 1 गेट 1 अशा मिळतील 2 धावा. इथून मात्र नामी संधी बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर संघाला. कदाचित या मॅचचा मोमेंटम शिफ्ट केला जाईल का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. पहिल्या षटकामध्ये धावाला केवळ आणि केवळ 6 धावा, परंतु आता इथून टर्निंग पॉइंट या षटकामध्ये करावा लागेल. कदाचित आपण पाहतो या सामन्याचे प्रतिबिंब आहे. गोलंदाज पूरम नजे. लाईन अप्रतिम पाहायला मिळेल. फ्रीचा बॉल होता. संधी होती परंतु ती संधी गमावली आहे. साहेब शेखने डॉट बॉल आलाय. फुरमबाई नजे. कुणाल मात्र्यांना सुद्धा माहिती आहे ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आहेत. अत्यंत चांगल्या स्पर्धा आपण दामत नगरीमध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि कमिंग सून आमदार चषक सुद्धा. राऊंड विकेट. ऑन साइडला बॉल चालला. ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये शतरक्षक उपस्थित होत आहेत. 1 कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. दुसरी धाव हवी आहे परंतु इथे थांबवण्यात आलाय. जियाद मैदानावरती आपण पाहतोय स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय. धावसंख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत 9 धावा आहेत. प्रबुद्ध आम्हाला सांगतात की हळुवार पद्धतीने का होईना परंतु मैदानाच्या मध्ये धावसंख्या बनवली जाते. म्हटलं जाताना थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर. आणि आता 16 बॉल 34 धावांची गरज आहे. महत्वाचे मॅच डू ऑर डाय. जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला बॉल चालले. डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आले. इथे मात्र खेळाडू उपस्थित आहेत. तिथे 1च धाव मिळणार आहे. सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आले. क्रिकेटमध्ये जी लाईफ लाईन आहे सिंगल डबलची ती मात्र यूज करण्यात आली आहे. कदाचित एखादा चौकार एखादा षटकार या सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न टीम जाणताराच्या बदलापूर संघ करेल या मॅच मध्ये. जय भवानी शिरगाव संघ सुद्धा आवर्जून वाट पाहते कोणता संघ आमच्या समोर खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल.
येणाऱ्या 15 बॉल 33 धावांची गरज आहे. या सरमान आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होते फोरम नझे यांची सुद्धा. एक चेंडू त्याने नो जरूर टाकला. अगदी आपण पाहतो काहीतरी शिकायला मिळालं. म्हटलं जातं ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते ना प्रबुद्ध, तोच खरा कर्तृत्ववान म्हटला जातो. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिली झालेली चूक त्यावरती मात्र नियंत्रण केले गोलंदाज फोरम नझे यांनी. 11 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक नो बॉल या ठिकाणी कॉल आलाय आणि इथे बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित होतात तिथे. थोडस फंबल क्रिकेट. चेंडू गॅदर करेपर्यंत वेळ घेतला आणि या 2 धावा मिळतील. 2+1. आता एकंदरीत धावा ऍड होतात. 3 धावा अक्षरशः बहाल केल्या जातात. मी तर म्हणेन या षटकामध्ये किमान 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल करण्यात आल्या. समीकरण थोडस कठीण होतं. येणारी 14 बॉल आता 29 धावांची गरज आहे, कारण 14 धावा या धाव फलकावरती आहेत. उघडा डोळे पहा नीट. या बॉलवरती असणारे आता फीट स्ट्रायकिंगला जियाद खान. यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे जियाद नाहीये भाई, हे तो जल्लाद आहे. बॉल चाललाय ओव्हर पिचच्या स्वरूपात बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सन्मान्य हरेश शेठ राऊत आणि सौभाग्यवती हर्षदाताई राऊत अगदी त्यांच्या जवळून हा चेंडू गेलेला आहे. जर कदाचित हिट झाला असला तर तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं असं. बॉल चालला आणखी एक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग लागोपाठचा येणारा दुसरा धमाका षटकार. अप्रतिम बॅटिंग करतात जियाद आणि जियाद हेच सांगतात टीम दामद संघाला, ये इलाका भी हमारा है, या धमाका भी हमारा होगा. का बॅटिंग त्याने केली आहे. 12 बॉल आता 17 धावांची गरज आहे. 2 षटकांमध्ये 26 धावा धाव फलकावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फोरम नझे यांच्या वतीनं 20 धावा खर्च करण्यात आल्या आणि एकंदरीत संघाची धावसंख्या 26 वरती पोहोचली आहे. 43 धावसंख्येचं लक्ष्य. उमेश सोनकर सुद्धा आम्हाला आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. येणारी 12 बॉल आता 17 धावांची गरज. 12 बॉल 17 धावांची गरज. समोरची कटआउट आहे हे लक्षात असू द्या. प्रत्येक बॅटरसाठी एक नामी संधी आहे. जर मात्र त्या कटआउटला हिट झाल्या, स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय अगदी समोर दोन्ही बाजूला जे स्क्रीन आहेत तिथे सन्माननीय किरण शेठ राऊत, सौभाग्यवती सुवर्णाताई राऊत, दुसऱ्या बाजूला सन्माननीय हरीशजी राऊत आणि हर्षदाताई राऊत यांचे जे कटआउट आहेत या सर्वांना 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहेत. सन्माननीय साईनाथ शेठ राऊत, अर्जुनभाई राऊत यांच्या वतीनं. आणि समोर जर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जी बाईक आहे तिला जर डायरेक्ट हिट झाला तरी सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. चांगली संकल्पना, चांगली संकल्पना. अगदी आपण पाहतोय दोन्ही बाजूने फटाक्यांची माळ लावली जाते. अगदी आपण पाहतो आता बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल, कारण सामना तसा अतितटीचा आहे. धाबत संख्या फलकावरती 27. येणारे 11 बॉल 16 धावांची गरज. या दरम्यान अगदी आपण पाहतोय आजच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज तुम्ही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. जे पाहुणे समालोचक आहेत. 11 बॉल 16 धावांची गरज. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. विशेष सन्मान आयोजकांच्या वतीनं त्यांचा सुद्धा केला जाईल. यावेळेस आपण पाहतोय बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना अगदी डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय. जियादला माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा खराब चेंडू आले जियादच्या पट्ट्यामध्ये तेव्हा तेव्हा त्याला बाहेर पाठवण्यासाठी नामी संधी होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले, परंतु आता चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक बॉल खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. जियादच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार. ठोकलाय आणखीन एक बिग हिट षटकार.
तब तक छोडेंगे भी नहीं हे सांगितले जियाद खानने. 9 बॉल 10 धाबांची गरज. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती 7. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. काय जबरदस्त बॅटिंग करतायत जियाद खान. सलग लागोपाठचा 7च्या विरोधात सुद्धा आणखीन एक धमाका पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार. षटकार. हे सांगितलं होतं की शेवटच्या सामन्यामध्ये आम्हाला आमच्या प्रतिस्पर्धी म्हणून जाणता बदलापूर हा संघ हवाय. अगदी आपण पाहतो त्याने भाकीत केलंय. 8 बॉल आता 4ची गरज आहे. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्रीतील अंतिम सामना होणार आहे क्वालिफाय मॅच. ओ लाईन चांगली आहे. कमबॅक करतायत फलंदाज या ठिकाणी होईल बाद. परतावा लागेल जियादला आणि धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागलाय तो जाणता राजा बदलापूर संघाला. स्वतःहून मैदान त्यांनी सोडलेलं आहे. अगदी आपण पाहतो क्वाड बिहाइंडच्या रूपाने तो बाद झाला. शेवटचा अंतिम बॉल 7चा आहे. गोलंदाज सज्ज. स्ट्राइक एंडला इरफान. गोलंदाज 7 सिद्दीकी हा गोलंदाज तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल या ठिकाणी गोलंदाज टाकण्यासाठी सज्ज आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ते 2 संधी या ठिकाणी जरूर निर्माण झाल्या होत्या. कदाचित लेग बिफोर विकेट आणि रनआउटची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. परंतु बॅटला स्पर्श करत बॉल घरंगळत राहिला. तिथे मिळाली एक सिंगल धाव आणि आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. अंतिम षटकामध्ये केवळ 3 धाबांची गरज. गरज आहे. आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज जाणता राजा बदलापूर संघाचे 2 धुरंधर. एका बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज सैफ शेख जो सलामीला आलाय आणि दुसऱ्या बाजूला इरफान का बॅटिंग करतायत. अगदी आपण पाहतोय 6 बॉल आता 3 धाबांची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत केली आहे आणि आता गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये अफजल नजे. शेवटचा षटक आहे. स्ट्राइक एंडला इरफान. चला मॅच स्पीडअप करायची आहे. जास्त बल घेत आहेत लक्षात असू द्या. 6 बॉल 3ची गरज. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला भिरकवण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे फलंदाज झाला बाद. शॉट फाईन लेग ला मात्र झेल टिपण्यात आली. इरफानला परतावा लागेल. आणखीन एक धक्का. टीम बदलापूर संघाला फलंदाज बाद. फलंदाज झाला बाद. इरफान अजूनही कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाज आपण पाहिलं तर अफजल नझे यांच्याकडून दाखवण्यात आलेली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित त्यांनी केली आहे. जर मात्र डॉट बॉल विकेट टेकिंग गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये या धाबा रोखू शकेल टीम दामत. फुरम नझे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे अगदी फिल्डिंग सेट करण्याचा प्रयत्न ते करतायत कारण संघाला लीड करत असताना अगदी आपण पाहिलं तर लीडिंग फ्रॉम द फ्रंट चांगली भूमिका त्यांनी बजावली आहे. एक चांगले यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. दामत नगरीमध्ये नेरळ विभागामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला आमंत्रित करण्यात येते तेव्हा तेव्हा भरपूर सारं प्रेम फुरमबाई नझे यांच्या वतीने देण्यात येते. 5 बॉल आणि आता 3 धाबांची गरज. हो यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता. स्लोवर पद्धतीचा बॉल. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. स्वप्नील सावंतला सुद्धा जबरदस्त गोलंदाजी होती अफजल नझेची आणि आता
सुरुवातीला 2 चेंडूंमध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. 6 बॉल 3 धावांची गरज होती. अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 2 चेंडू डॉट आलेत आणि आता येणारी 4 बॉल 3 धावांची गरज आहे. आपण पाहतोय आता मैदानावरती अंकुश आलेले न्यू बॅटर. 4 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. स्ट्राईक हवी आहे साहेब शेखला, त्याने मात्र स्ट्राईक घेतली आहे. या मॅच मध्ये जिम्मेदारी घेतली आहे. यावेळेस आपण पाहतो आणखीन एक बॉल इथे झाली मिस्टेक. बॉल चाललाय जवळ जवळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पायामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि इथे बॉल सीमा पार चाललाय. धावा मिळतील 4. हा विनिंग स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय आणि या 4 धावेने 22ची धाव होती पंच सांगतात बापकरा. आणि आता या धावा मिळतील टीम बदलापूर संघाला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र सामन्याला आपल्या बाजूला खेचून आणला. अगदी आपण